नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर DSE CO सेकंड ऑप्शनल पेपर हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट आर्थिक विचारांचा इतिहास यामध्ये आपण तिसरं लेक्चर घेत आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये महात्मा फुले यांचे आर्थिक विचार, राजर्षी शाहू यांचे आर्थिक विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार असा मुद्दा आहे. हे तिन्ही मुद्दे या ठिकाणी आपण घेणार आहोत. पुढं हा कोर्स कंटेंट दिलेला आहे. पूर्वी याच्यावर चर्चा केली आहे. फक्त जे मुद्दे आपण शिकवणार आहोत ते इथं मी बोल्ड स्वरूपामध्ये घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला किती सिलेबस झालेला आहे आणि काय राहिलेलं आहे हे लक्षात येण्यासाठी. हे पहिलं प्रकरण, तर दुसरं प्रकरण सुद्धा पूर्ण होत आहे. महात्मा फुले, व्ह्यूज ऑन ॲग्रिकल्चर, राजर्षी शाहू, मेन इकॉनॉमिक आयडियाज आणि बाबासाहेब आंबेडकर, प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपीज अँड थॉट्स ऑन ॲग्रिकल्चर असं हे मुद्दे आहेत. तर पुढे आता आपण त्यामध्ये पहिला मुद्दा घेऊया, महात्मा फुले यांचे आर्थिक विचार. महात्मा फुले यांचे कृषी संबंधी विचार हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. तर सुरुवातीला महात्मा फुले यांचा सर्वांना परिचय आहे, तरी परंतु एखादा पॅराग्राफ आपल्याला त्या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिता यावा यासाठी हे बदलले. एक तर महात्मा फुले हे महान आणि क्रांतिकारी समाज सुधारक होते, हे आपल्याला माहित आहे. क्रांतिकारी विचारवंत होते. भारतातील स्त्री शिक्षणाचे ते जनक होते. किंवा स्त्रियांचे विविध हक्क आहेत, दीनदलितांचे जे हक्क आहेत, शेतकऱ्यांचे अधिकार आहेत, तर यांच्या स्वातंत्र्याचे उद्गाते असे आपण त्यांना म्हणू. जाती संस्थेवर कडाडून हल्ला चालवणारे आणि समानतेचा घोषणा करणारे पहिले लोकनेते महात्मा ज्योतिराव फुले हे सर्वांना परिचित आहेत. महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. त्यांनी पुढे इंग्रजी शाळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये पहिली शाळा काढली आणि 1851 मध्ये दुसरी शाळा काढली. अशा प्रकारचा परिचय आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय अधिक परिचय सुद्धा आपण लिहू शकता. 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. नंतर 1877 मध्ये दीनबंधू, 1881 मध्ये दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले. आणि सगळ्याचं महत्व म्हणजे आपल्या आर्थिक विचारांच्या इतिहासामध्ये त्यांचे जे विचार आहेत शेती संबंधी, ते 1883 मध्ये लिहिलेल्या शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये आहे. आणि त्यांना मग शेवटी 1888 मध्ये महात्मा पदवी दिली. अशा प्रकारे त्यांचा थोडक्यात परिचय आहे. आता यानंतर आपण महात्मा फुले यांचे कृषीविषयक विचार काय आहेत हे आपण पाहूया. तर शेतकऱ्याचा असूड या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची दुरावस्था का झालेली आहे, भारतीय शेतकऱ्यांची दुरावस्था का झालेली आहे याविषयी विश्लेषण केलेलं आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांना महत्वाचं स्थान दिलेलं आहे. ते म्हणतात की देशामध्ये शेतकरी, सैनिक आणि प्रशासकीय वर्ग हे तीन महत्वाचे स्तंभ आहेत. यापैकी सैनिक आणि प्रशासकीय वर्ग यांना शासनाकडून पगार मिळतो, परंतु शेतकरी हा महत्वाचा स्तंभ असूनही शेतकऱ्याला कुठलाही पगार मिळत नाही. उलट त्यांचं समाज व्यवस्थेकडून शोषण केलं जातं. त्यामुळे त्यांना निकृष्ट अवस्थेमध्ये जीवन जगावं लागतं. अष्टोप्रहर राबून सुद्धा, म्हणजे 24 तास, आजच्या भाषेमध्ये 24 तास राबून सुद्धा त्यांना दरमहा 3 रुपये उत्पन्न मिळत आहे असे महात्मा फुलेंनी सांगितले. त्यामध्ये ते आपला उदरनिर्वाह करू शकत नाहीत. तुम्हाला माहित असेल की त्यांनी सांगितले की विद्येविना मती गेली. तर त्याचाच अर्थ आपण इथं शिक्षणाशिवाय त्यांचं मत आहे की बुद्धीचा विकास होत नाही. बुद्धी नसेल तर स्वार्थी माणसाकडून त्यांचे शोषण होते. युक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय शक्ती नाही, आणि ज्ञान ही एक महान शक्ती आहे. अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचे यामधूनच कृषी संदर्भात काय भूमिका आहे, शेतीला किती महत्व आहे हे ते महात्मा फुले यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता त्यांनी हे थोडंसं मुद्द्याच्या स्वरूपात तुम्हाला परीक्षेत लक्षात राहावं म्हणून मी मुद्द्याच्या स्वरूपात हे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची दारिद्र्याची अवस्था काय आहे, शेतकऱ्याचं दारिद्र्य काय येतं, का आलं त्या काळामध्ये. तर त्यांचं जे विश्लेषण केलंय त्यांच्या ग्रंथामध्ये मुद्दे नसतील, परंतु तुम्हाला केवळ लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल म्हणून हे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत. एक तर संस्थानिकांचं असतं, म्हणजे पूर्वी काय असायचं की संस्थानिकांच्या पदरी अनेक लोक काम करायचे आणि ब्रिटिश आल्यानंतर संस्थानिक संपले आणि मग त्या ठिकाणी जे लोक काम करायचे
तर ते त्यांना काम मिळालं नाही, ते बेकार झाले, त्यांना उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे एक उत्पन्नाचा मार्ग, कारण शेतकऱ्याची अनेक मुलं संस्थानिकामध्ये त्यांना वेगवेगळ्या वस्तू विकायचे, त्यानंतर त्यांचे पदरी काम करायचे आणि मग त्यांचा उत्पन्नाचा मार्ग कमी झाला आणि म्हणून दारिद्र्य आलं, असं एक कारण त्याच्यामध्ये सांगता येईल. त्यानंतर जमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण, कारण आपल्याकडे वारसा हक्काने जमिनीचं विभाजन होतं, जमिनीचे लहान लहान तुकडे झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती करता येत नाही, मोठ्या शेतीचे फायदे मिळत नाहीत आणि म्हणून शेतीचं दर हेक्टरी उत्पादकता जी आहे ती उत्पादकता कमी होते आणि मग शेतकऱ्यांना दारिद्र्य आले. त्यानंतर उदरनिर्वाहाचे साधन, अनेक शेतकऱ्यांची जमीन त्या काळामध्ये सावकाराने लुबाडली, असं महात्मा फुलेंचं विश्लेषण आहे. आणि मग त्यामुळे त्यांचं उदरनिर्वाह करण्याचे साधन गेले. कारण लोकांना शेती करण्यासाठी किंवा इतर काम करण्यासाठी उत्पन्नाची गरज होती. उत्पन्न कमी होते म्हणून त्यांनी सावकाराकडून पैसे घ्यायचे आणि मग सावकाराकडून योग्य प्रकारे हिशोब ठेवले जात नव्हते किंवा अन्य प्रकारे त्यांचं शोषण होत होतं. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळं सावकारांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन गेलं आणि शेतकऱ्याला दारिद्र्यात जीवन जगावं लागलं. त्यानंतर ब्रिटनमधून केली जाणारी वस्तूंची आयात, की अनेक प्रकारच्या वस्तू ज्या शेतीमधून तयार होऊन संस्थाने किंवा ब्रिटिश अधिकारी वापरत होते सुरुवातीला, तर त्याच्याऐवजी ब्रिटिशांमधून होणारी किंवा ब्रिटनमधून होणारी आयात, UK मधून होणारी आयात आली आणि त्या वस्तू भारतामध्ये येऊ लागल्या. त्यामुळं स्थानिक वस्तूंना मागणी कमी झाली, त्यामुळे त्यांची विक्री कमी झाली. किंवा वेगवेगळ्या मार्गाने होणारं शोषण, आता हे खरं तर फार मोठा मुद्दा आहे. त्यांचं शेतकऱ्यांचा असूड याच मुद्द्यावर आधारला आहे, की वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे त्या काळात भट ब्राह्मणशाही किंवा सावकारशाही किंवा काही सरंजामदारीवर्तीचे लोक, असे वेगवेगळे मार्ग त्या काळामध्ये होते आणि त्यांच्याकडून त्याचं शोषण होत होतं, की सरंजामदारीवर्तीचे लोकांकडून सुद्धा त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, कमी मोबदला द्यायचा, सावकार हिशोब व्यवस्थित ठेवायचे नाहीत, कर्ज द्यायचं, कर्ज परतफेड झाली तरी पुन्हा कर्ज वसूल करत राहायचं किंवा ते अंधश्रद्धा, अमुक केल्याशिवाय तमुक फायदा मिळत नाही. तर अशा प्रकारे किंवा वेगवेगळे ब्राह्मणशाहीकडून त्यांना वेगवेगळे त्यांच्यावर कार्यक्रम, मृत्यूनंतर कार्यक्रम, अमुक कार्यक्रम आणि मग त्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारची देणगी किंवा दक्षिणा, तर अशा वेगवेगळे मार्ग त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये सांगितलेले आहेत. तो त्याचा अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतर भारतामध्ये जातीय व्यवस्था, भारतामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था आहे होते आणि त्यामध्ये मग उच्च जातीतले हे जे कमी जातीमध्ये जे लोक आहेत किंवा दलित जे आहेत, ते क्षुद्र आहेत, तर त्यांचं शोषण करत होते, असाही त्यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर शिक्षणाचा अभाव, लोकांना शिक्षण नव्हतं, त्यामुळे व्यवहार किंवा नवीन अद्ययावत ज्ञान, तर याचा अभाव, अंधश्रद्धा वाढत होते. तर या सर्वांमुळं, शिक्षणाच्या अभावामुळे सुद्धा, कारण त्यांनी विद्येविना मती गेली असं ते लिहिलेच की, तर त्यामुळे त्यांचं भारतात शेतकऱ्याचं दारिद्र्यात त्यांना जीवन जगावं लागले. त्यानंतर ब्राह्मण समाजाकडून होणारी पिळवणूक, म्हणजे वेगवेगळ्या विधी, वेगवेगळे कार्य हे ब्राह्मण समाजाकडून केले जात होते आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारे दक्षिणा देणे किंवा अमुक प्रकारचं किंवा दान देणे, तर यामुळे त्यांचं पिळवणूक होत होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा, शेतकरी सुद्धा शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा होते आणि अंधश्रद्धेमध्ये मग किंवा वेगवेगळे यज्ञ करणे, त्यामुळं आपला विकास होईल किंवा आपल्या जे उत्पन्न मिळत नाही त्याला कारण आपलं पूर्वजन्मीचं पाप आहे, असं प्रकारची वेगवेगळी भावना लोकांच्या मनात असायची आणि त्यामुळे सुद्धा दारिद्र्य काही प्रमाणात होते. आणि दुसरा मुद्दा आपण घेतला शेवटचा, जागतिक मंदी. त्या काळामध्ये सुद्धा जागतिक मंदी आली होती आणि जागतिक मंदीमध्ये मग वस्तूला मागणी कमी झाली. भारतीय वस्तूंची विक्री किंवा मसाल्याचे पदार्थ वगैरे तुम्हाला माहिती आहे, की इतर देशामध्ये जात होते. तर त्यामुळे त्यांची विक्री कमी झाली. तर अशा अनेक कारण आहेत. त्या सर्व महात्मा फुले यांनी जी कारणं स्पष्ट केली आहेत, ते कारणं मुलांच्या केवळ लक्षात राहावीत या हेतूने आपण या ठिकाणी केवळ हे मुद्दे मांडलेले आहेत. तर याचा आधार घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे किंवा महात्मा फुले यांनी स्पष्ट केलेली शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे, या मुद्द्याचं विश्लेषण आपण करू शकता. यानंतर पुढचा मुद्दा जो आपला घेता येईल तो शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी महात्मा फुले यांनी सुचवलेले उपाय. तुम्हाला सर्वांना माहितच आहे, की शेती सुधारण्यासाठी महात्मा फुले यांनी सर्वात महत्त्व दिलं ते म्हणजे शिक्षणाला. मुलांना मोफत शिक्षण द्यावे, त्यांना प्रशिक्षण द्यावे,
शिक्षणासाठी जे साहित्य, पाट्या, पुस्तक, पेन जे काय साहित्य आहे, ते सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशा प्रकारे त्यांनी सुचवलं. शिक्षण हाच त्यांनी एकमेव धागा पकडला. तरी पण आपल्याला काय की शेती सुधारण्यासाठी उपाय पाहिजेत. तर शिक्षणाशिवाय म्हणजे हा तर महत्त्वाचा मुद्दा आहेच. शिक्षणाशिवाय इतर त्यांनी काय-काय सुचवलं शेती सुधारण्यासाठी, ते सुद्धा आपण मुद्द्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी घेऊया. एक तर शेती सुधारण्यासाठी शेतीला पाणी पुरवठा करावा. असं त्यांनी सुचवलं. शेतीला पाणी पुरवठा केला तर सिंचनाचं प्रमाण वाढेल आणि दुष्काळापासून मुक्ती होईल. त्यानंतर सरकारने शेतीसाठी उत्तेजन द्यावे. शेतीमध्ये विविध पिकं घेण्यासाठी, आधुनिक पिके घेण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे, उत्तेजन द्यावे, असंही महात्मा फुले यांनी सुचवलेलं आहे. त्यानंतर गाळ किंवा खते मोफत द्यावे. गाळ म्हणजे कशातला? ते सरकारने पाणी पिण्यासाठी त्या काळात एक मालगुजारी तलाव ही पद्धत होती. तर त्या तलावामध्ये जो गाळ आहे, तो गाळ एक उत्तम प्रकारचं खत असतं. तर तो गाळ मोफत द्यावा, असंही त्यांनी सुचवलंय. शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी म्हणजे केवळ शेतीवरच अवलंबून राहून त्यांचं उत्पन्न पुरेसं होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी किंवा जोडधंदा शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, कोंबड्या कुक्कुटपालन असेल त्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे त्यांनी चालना द्यावी. त्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्राचा वापर करावा. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक बियाणं आहे. त्यानंतर नवीन अ, तंत्रज्ञान आहे किंवा ट्रॅक्टर वगैरे किंवा जे आहे. तर आधुनिक बियाणे, औषधे नवीन तंत्रज्ञानामध्ये येते. तर याचा सुद्धा वापर केला पाहिजे. त्यानंतर कृषी रक्षक योजना राबवावी. महात्मा फुले यांनी कृषी रक्षक प्रत्येक गावागावामध्ये योजना सुचवली, तर ती योजना राबवावी. त्यानंतर सरकारच्या सावकाराच्या पाशातून किंवा शोषणातून त्यांची मुक्तता करावी. याचं कारण म्हणजे सावकाराकडून प्रचंड शोषण शेतकऱ्यांचं त्या काळामध्ये झालं. त्यांचे हिशोब ठेवण्याची पद्धत अतिशय सदोष होती आणि मग रक्कम परतफेड केली, तरी पुन्हा शेतकरी अज्ञान असल्यामुळे त्याचे हिशोब त्याला सांगितले जात नव्हते. वर्षानुवर्ष त्यांच्याकडून व्याज आणि मुद्दल वसूल केले जात असे. तर अशा शोषणातून त्यांची मुक्तता करावी, सावकारावर बंधन ठेवावे. त्यानंतर शेती उत्पादनाच्या स्पर्धा ठेवाव्यात. शेती उत्पादनामध्ये स्पर्धा, परंतु जर समजा प्रत्येक दर हेक्टरी उत्पादकता असेल किंवा वेगवेगळ्या मार्गाने, त्या स्पर्धेमुळे काय होईल की शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादनाचं उत्तेजन मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल. तर अशा प्रकारच्या स्पर्धा ठेवाव्यात आणि भोळ्या समजुतीपासून शेतकऱ्यांना मुक्त करावे. भोळ्या समजुती म्हणजे अनेक, की समजा जर पुण्य मिळत असेल, तर एका वडिलाचं दुःखद निधन झालं असेल, तर ब्राह्मणांना दान द्यावे किंवा अनेक ज्ञानयज्ञ करावं किंवा वेगवेगळे दान धर्म करावेत. अशा प्रकारच्या भोळ्या समजुती, तर यापासून त्यांना मुक्तता करावेत. याबद्दल त्यांना थोडं शिक्षण करावं, तर किंवा त्यांना याची जाणीव करून द्यावी. तर अशा प्रकारे वेगवेगळे उपाय महात्मा फुले यांनी सुचवले आहेत. शेती आपल्या लक्षात येईल, की शेती सुधारण्यासाठी त्यांचे वेगवेगळे जे विश्लेषण निबंध वाचायचं आहे, तर त्याचं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे, या हेतूने आपण हे मुद्दे घेतलेले आहेत. या मुद्द्याचा आधार घेऊन तुम्हाला भविष्यात निबंधवाचा प्रश्न किंवा एमसीक्यू टाइपचे प्रश्न असतील, तर त्याचं उत्तर सोडवता येईल. तर अशा प्रकारे त्यांनी दारिद्र्याची स्पष्ट केलेली कारणे आणि नंतर त्याचे कारणे आणि नंतर उपाय. तर अशा प्रकारे झाले उपाय. त्यानंतर तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा तुम्हाला फोटो दाखवलाय. या ठिकाणी महात्मा फुले यांचे कृषीविषयक विचार जो अभ्यासक्रमाला आपला भाग आहे, तर तो भाग या ठिकाणी झाला आहे. तुम्ही ते मुद्द्याचं विश्लेषण करा. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. तर तो म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू यांचे आर्थिक विचार. छत्रपती राजर्षी शाहू यांचे आर्थिक विचार. शाहू महाराजांचा परिचय सर्वांनाच आहे. तरी परंतु थोडक्यात प्रत्येकाचा आपण परिचय देतो. त्यानुसार त्या ठिकाणी दिलेला आहे, की छत्रपती राजर्षी शाहू यांचा जन्म 26 जुलै तर चुकून 1900 झालेला आहे. 1874 रोजी झाला. राजर्षी शाहू महाराजांनी त्यानंतर म्हणजे 10 वर्षांनी 1894 ते 1922 या 28 वर्षाच्या काळामध्ये राज्यकारभार केला. परंतु
या काळामध्ये त्यांनी अतिशय अविश्वसनीय कार्य करून दाखवले. त्यांनी त्यांच्या काळामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सहकारासंदर्भात, कल्याणासंदर्भात जे कार्य केलं ते कार्य खरंच आदर्शवत आहे. शाहू महाराजांना कर्ते सुधारक म्हणतात, कारण त्यांनी मनामध्ये जे विचार मांडले किंवा जे लोकांना सांगितलं ते प्रत्यक्षाने करून दाखवलं आणि म्हणून शाहू महाराजांना कर्ते सुधारक म्हणतात. राजर्षी म्हणाले म्हणजे केवळ विचारच मांडले नाहीत, तर ते विचार आपल्या कृतीतून राबवून दिले. बरेच आपण विचारवंत पाहतो, ते विचारवंत फक्त विचार सांगितले, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची किंवा त्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काय अडचणी येतात हे त्यांना माहित नव्हतं. परंतु शाहू महाराजांनी मात्र विचार सांगितले आणि ते विचार प्रत्यक्षात अंमलात आणून स्वतःच्या संस्थानिकांमध्ये दाखवले आणि म्हणून त्यांना कर्तृत्वसुधारक म्हणतात. म्हणून शाहू महाराजांचं कार्य सुद्धा फार महान कार्य आहे. तर राजर्षी शाहू महाराजांचे जे आर्थिक विचार आहेत, तर ते विचार सुद्धा असेच वेगवेगळ्या स्वरूपात त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून येतात. या सर्व कार्याचं आपण वेगवेगळे मुद्दे जर घेतले, तर त्याचं विद्यार्थ्यांना विश्लेषण करायला सोपं जाईल. म्हणून आपण राजेश शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार, शाहू महाराजांचे कृषीविषयक विचार, शाहू महाराजांचे सहकारविषयक विचार, कल्याणकारी विचार, औद्योगिक धोरणासंबंधी विचार, आर्थिक दुर्बल घटकासाठी विचार किंवा पायाभूत सुविधासंबंधी विचार, असे अनेक वेगवेगळे मुद्दे त्यांच्या विश्लेषणामधून तुम्हाला काढता येतील. परंतु थोडंसं विद्यार्थ्यांना सोपं व्हावं, मुद्दे लक्षात ठेवायला सोपे जातात, या अनुषंगानं या ठिकाणी या मुद्द्याचा आढावा घेतलेला आहे. आता हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांचं आपण थोडं सविस्तर विश्लेषण करूया. तर राजर्षी शाहू महाराजांचे या ठिकाणी सुरुवातीला आपण शैक्षणिक विचार घेतलेले आहेत. तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ शैक्षणिक विचारच मांडले नाहीत, तर शिक्षणाची चळवळ उभा केली. वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या संस्थानातील तळागाळातील लोकांना, दुर्बलांना शिक्षण कसं मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. हे सुद्धा प्रयत्न तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात मुद्द्यामध्ये सांगितले आहेत, की जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला हे मुद्दे सोपे जातील. तर प्राथमिक शिक्षण, शाहू महाराजांनी प्रथम प्राथमिक शिक्षण त्यांच्या काळामध्ये मोफत आणि सक्तीचे केले. भरपूर त्यांच्या बोलल्याविषयी, परंतु हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे केले. जे पालक मुलांना प्राथमिक शिक्षण देणार नाहीत, त्यांना त्यांनी दंड आकारण्याची प्रथा चालू केली. बघा, त्या काळामध्ये महाराजांनी किती मोठे भूमिका बजावली शिक्षणामध्ये, हे तुमच्या लक्षात येईल. तर प्राथमिक शिक्षणाविषयी त्यांचे फार मोठं कार्य आहे. तर त्यानंतर शिक्षणाची निवड, शैक्षणिक निवड करत असताना त्यांनी अनेक त्यांच्या संस्थानिकामध्ये पर्याय ठेवले आणि त्यापैकी कोणतं शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी निर्माण केल्या आणि त्या संधीतून योग्य शिक्षण आपल्या गुणवत्तेप्रमाणे, आपल्या कौशल्याप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे, ही संधी त्यांनी निर्माण केली. त्यानंतर त्यांनी नोकरी, शिक्षणामधून नोकरीचे आश्वासन सुद्धा दिले, कारण प्रशासनाला नोकरदारांची गरज असते किंवा शिक्षणातून केवळ बेकारांची फौज निर्माण होऊ नये, तर त्यांनी नोकरी करावी किंवा एखादा व्यवसाय करावा, अशा प्रकारचं धोरण शाहू महाराजांनी त्या काळात राबवलं. शाहू महाराजांनी तलाठी शाळा काढल्या, कारण तलाट्यांना सुद्धा काम कसं करावं याचं प्रशिक्षणाची गरज असते. तर अशा तलाठी शाळा प्रशासन चालवण्यासाठी त्यांनी काढल्या. त्यानंतर संस्थानिकातर्फे त्यांनी म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारले, म्हणजे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा स्वयंसेवी संस्थांना किंवा कारागिरांना काम कसं करावं, तर वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्र त्यांनी हे केले. त्यानंतर महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय त्यांनी चालू केलं. तर उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर वसतिगृह, कारण मुलांना राहण्यासाठी वेगवेगळी वसतिगृह काढली. त्यानंतर शाळेमध्ये त्यांनी वित्तीय सुविधा दिल्या मुलांना शिक्षणासाठी. त्यानंतर संस्थांचं रजिस्ट्रेशन हे बंधनकारक केलं, कारण बोगस संस्था होऊ नयेत. शाहू महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे, यासाठी रजिस्ट्रेशन बंधनकारक केलं. शिक्षणासाठी मुलांना शिष्यवृत्ती स्वरूपाने त्यांनी मदत दिली. मग वेगवेगळ्या धर्मातील लोकांना शिष्यवृत्ती दिल्या, मुलं गुणवत्तेनुसार त्यांनी शिष्यवृत्ती दिल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या. त्यानंतर ग्रंथालयाचं शिक्षण दिलं, त्यांनी वैद्यकीय ग्रंथालय उपलब्ध करून दिली, ग्रंथालयाला त्यांनी अनुदान दिलं. त्यानंतर
त्यांनी वेगवेगळे टेक्निकल इन्स्टिट्यूट काढले. कारण तांत्रिक प्रशासनासाठी मिळावेत म्हणून टेक्निकल इन्स्टिट्यूट काढले आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्ती दिली. एकतर स्त्री शिक्षणासाठी 2 प्रकारची शिष्यवृत्ती महाराजांनी दिली. त्यांच्या विवाहासाठी शिष्यवृत्ती दिली आणि शिक्षण घेण्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली. तर अशा प्रकारे हे मुद्दे थोडे मागे पुढे झाले तरी काही हरकत नाहीत. परंतु हे सर्व मुद्दे तो शिक्षणाविषयी शाहू महाराजांनी चळवळ त्यांनी उभा केली. ती चळवळ विशद करणारे हे सर्व मुद्दे आहेत. यानंतर पुढचा जो आपण मुद्दा घेणार आहोत, तर तो मुद्दा म्हणजे राजर्षी शाहू यांचे कृषीविषयक विचार. राजर्षी शाहू यांचे कृषी त्यांनी सुद्धा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये कृषी संबंधी विचार मांडण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आणि एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारची धोरणं राबवली. तर ही धोरणं सुद्धा कृषी संदर्भात मुद्द्याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. एक तर शाहू महाराजांनी नवीन पिकांची लागवड करण्यावर भर दिला. नवीन पिकांची लागवड म्हणजे त्या काळामध्ये स्ट्रॉबेरी किंवा नवीन आंबा लागवड, चिंच लागवड किंवा नवनवीन जी पिकं आहेत, तर पिकांच्या लागवडावर त्यांनी भर दिला. त्यानंतर आदर्श शेती करण्यावर भर दिला. म्हणजे कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल, तर अशा प्रकारच्या कृतीवर शाहू महाराजांनी भर दिला. त्यानंतर त्यांनी कृषी शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या कृषी संस्थांची स्थापना केली. मग शेती शाळा असतील किंवा कृषी महाविद्यालय असतील, वेगवेगळ्या कृषी संस्था किंवा कृषीला प्रशिक्षण देणारे संस्था असेल, अशा संस्थांची स्थापना केली. त्यानंतर महाराजांनी सुधारित बियाणांच्या वापरावर भर दिला. सुधारित बियाणांचा वापर जर आता आपल्याकडे बीटी कॉटन आलंय, त्याला गव्हर्नमेंट सुद्धा विरोध कितीतरी आपण विरोध केला, पण त्या काळात त्यांनी हे सर्व नवीन सुधारित वेगवान वापरण्यावर भर दिला. त्यानंतर वेगवेगळे प्रदर्शन, आता प्रदर्शन कोणते, पिकांचे प्रदर्शन, उत्पादनाचे प्रदर्शन, कोणत्या काळामध्ये कोणतं पीक घ्यायचं आणि मग कोणाचं पीक चांगलं, जेणेकरून उद्देश काय की प्रदर्शनामुळं लोकांना, बाकीच्या लोकांना शेती उत्पादनाची, पिकांची माहिती व्हावी आणि जे उत्पादन घेत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं. त्यानंतर खत निर्मिती आणि वापर, खताचे वेगवेगळे, आता गांडूळ खत वगैरे आहे, तरी खत निर्मिती कशी करायची किंवा नैसर्गिक खताची निर्मिती कशी करायची, ते वापरल्यामुळं किंवा कृत्रिम खत वापरल्यामुळं उत्पादनात कशी वाढ होते, तर यावर सुद्धा महाराजांनी भर दिला. त्यानंतर सिंचनाची व्यवस्था, शाहू महाराजांनी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी त्या काळात त्यांनी वेगवेगळी धरणं बांधली आणि सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. काही धरणं महाराजांच्या हयातीमध्ये निर्माण झाले, तर काही धरणं महाराज गेल्यानंतर पूर्ण झालेली आहेत. नंतर शेतीला जोड व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी काम केलंय. म्हणजे कुक्कुटपालन असेल किंवा शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, की जेणेकरून शेतीचं उत्पन्न वाढावं. तर या सर्व संदर्भात शाहू महाराजांनी कृषीच्या विकास संदर्भात महत्वाचं कार्य केलेलं आहे. तर ह्या 5, 7, 8 मुद्द्यावरून आपल्याला शाहू महाराजांचे कृषीविषयक विचारचं आकलन झालं असेल. पुढे तिसरा महत्वाचा आहे की राजर्षी शाहू यांचे सहकार विषयासंदर्भात विचार. शाहू महाराजांनी ग्रामीण भागामध्ये किंवा कोल्हापूर संस्थानिकामध्ये सहकारामध्ये फार मोठं कार्य केलंय, की आपल्याकडे सहकारी चळवळची किंवा सहकार कायदा येण्याच्या पूर्वी त्यांनी त्या ठिकाणी कार्य केले. आपल्याकडे 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा आलेला आहे, तर हे त्यांनी त्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी कार्य सुरुवात केलं होतं. एक तर सहकारी पतपेढ्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सहकारी पतपेढ्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये सावकाराकडून कर्ज घेण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या ज्या सहकारी पतसंस्था असतात त्यांच्याकडून त्यांना कर्ज मिळावं, यासाठी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याला शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं. सहकारी विविध संस्था निर्माण केल्या. वेगवेगळ्या पतसंस्था असतील किंवा ग्राहक संस्था असतील किंवा बिगर शेतीच्या पतसंस्था किंवा संस्था असतील, वेगवेगळ्या संस्था शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये निर्माण केल्या. त्यानंतर सहकारी कोठार म्हणजे गोडाऊन, की शेतमाल पिकला, कधी कधी त्याला भाव नसतो, तर तो गोडाऊन मध्ये ठेवावा लागतो, तर तो त्यासाठी त्यांनी सहकार तत्वावर गोडाऊन्स निर्माण केले. त्यानंतर मागासवर्गीयांच्या विकासासाठी सहकारी संस्था निर्माण केल्या, की वेगवेगळ्या म्हणजे बिगर शेतकरी सहकारी संस्था ज्या असतात, तर त्याची सुद्धा मुहूर्तमेळ ही शाहू महाराजांच्या काळामध्ये झालेली आहे. त्यांनी सहकारी मिल म्हणजे वेगवेगळ्या जिनिंग फॅक्टरी असेल तर किंवा कपडा उत्पादन करणारे मिल असतील, कापसापासून कपडा प्रक्रिया करणारे उद्योग, तरी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये स्थापन केले. म्हणजे विचार मांडले आणि हे सगळं त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी करून दाखवलंय. अशा प्रकारे त्यांचे सहकाराविषयी विचार आहे. त्यानंतर शाहू महाराज यांचे कल्याणकारी विचार, कल्याण विषयक विचार.
की त्यांनी सामाजिक कल्याण व्हावं, लोकांच्या सुविधामध्ये वाढ व्हावे, लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि म्हणून त्यांनी जे उपाय केले, लोकांच्या समाधानामध्ये वाढ व्हावी, तर ते यामध्ये येतात. एक तर आरोग्य व्यवस्था, हे मुद्दे आपण त्यासाठी घेतलेत. आरोग्य व्यवस्था असतात. जेव्हा शाहू महाराजांचं तुम्ही धनंजय कीर यांचं वाचाल, शाहू महाराजांचे कार्य जे आहे ग्रंथ, त्यामध्ये हे सगळे मुद्दे फार एका एका मुद्द्यावर 2-2, 3-3 पेजेस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ते विश्लेषण त्याचं करता येईल. तेवढी गरज नाही. तुम्हाला फक्त एक अभ्यास दृष्टिकोनातून मी हे मुद्दे सांगितले. आरोग्य व्यवस्था, त्यांनी मोफत आरोग्य व्यवस्था, औषध उपचार त्या काळामध्ये त्यांनी पुरवठा केला. त्यानंतर शैक्षणिक सुविधा दिल्या. सक्तीचे शिक्षण, मोफत शिक्षण ही शाहू महाराजांची संकल्पना आहे आणि शिक्षण जर नाही घेतलं तर त्याला दंड, त्या पालकाला प्राथमिक शिक्षण नाही घेतलं तर दंड त्या पालकांना. तर हे शाहू महाराजांनी त्या काळात केवळ जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी या सुविधा निर्माण केल्या. वसतिगृह, वेगवेगळ्या जातीतील लोकांना शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी वसतिगृह निर्माण केले आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले की 25 वर्षाच्या नंतर जर एखाद्याला घेताना वयाची अट स्वतःने टाकली होती की 25 वर्षानंतर त्याला शिक्षण किंवा 25 वर्षापेक्षा कमी नसावा आणि मग त्याला प्रशिक्षण देऊन शिक्षक बहुजन समाजातील शिक्षक निर्माण व्हावेत, ही महाराजांची भूमिका होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या. त्या शिष्यवृत्त्या गुणवत्तेनुसार होत्या किंवा त्यांच्या गटानुसार किंवा जातीनुसार त्यांनी शिष्यवृत्ती दिल्या. त्याचबरोबर चांगले गुण मिळाल्यानंतर बाकीच्या सुद्धा लोकांना, म्हणजे इतर जे मागासवर्गीय नसतील त्यांना सुद्धा जर चांगले गुण मिळाले तर त्यांनाही स्कॉलरशिप सारख्या त्यांनी सुविधा दिल्या, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं. त्यानंतर व्यापारी, कारखानदार यांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या सुविधा निर्माण दिल्या. कारखानदाराला गोडाऊन निर्माण करून दिले, व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी मदत केली, तंत्रज्ञान सहाय्य, वेगवेगळी प्रदर्शने त्यांनी भरवली आणि मग त्या प्रदर्शनातून त्यांना बाहेरच्या वस्तू, त्यावर प्रक्रिया कशी करावी हे सर्व माहीत करून देणं, तर इत्यादी कार्य महाराजांनी केलं आहे. आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये दुष्काळ दूर करण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केले आहेत, की दुष्काळामध्ये अन्नधान्याचं वाटप असेल किंवा त्यांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराजांनी परिश्रम घेतलेला आहे. तर अशा अनेक प्रकारे महाराजांचे कल्याणविषयक विचार त्यांच्या मुद्द्यातून आपणाला सांगता येतील. त्यानंतर मुख्य 5वा मुद्दा जो आहे, तर तो आहे की शाहू महाराजांचे औद्योगिक धोरण या संदर्भात विचार, औद्योगिक धोरणासंदर्भात विचार. शाहू महाराजांनी औद्योगिक धोरणासंदर्भात जे विचार मांडले किंवा जे कार्य केलं, तर ते 2-4 मुद्दे अनेक कार्य आहेत. परंतु थोडक्यात तुम्हाला सांगितलंय की औद्योगिक धोरणाला शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले, नवीन उत्पादन वाढीला त्यांनी प्रोत्साहन दिले, पारंपरिक उत्पादन पद्धतीऐवजी नवीन उत्पादन पद्धतीला त्यांनी प्राधान्य दिले. त्यानंतर लघु उद्योगांना उद्योग स्थापन करण्यासाठी शाहू महाराजांनी अर्थसहाय्य दिले. त्यानंतर संयुक्त क्षेत्रातील उद्योगांच्या निर्मितीला, म्हणजे संयुक्त क्षेत्र म्हणजे काय, सरकार आणि खाजगी, आज जे आपण पीपीटी म्हणतो, तर तशी त्या प्रकारची पार्टनरशिप हे शाहू महाराजांच्या काळातला विचार आहे. सरकार आणि खाजगी लोकांनी येऊन उद्योग निर्मिती करणे, तर यालाही सुद्धा शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर शाहू स्पिनिंग मिल त्यांनी स्थापन केली, जिनिंग मिल त्यांनी त्या काळामध्ये स्थापन केल्या, वेगवेगळ्या फॅक्टरी चालू केल्या. एकंदरीत शाहू महाराज हे कसे पुरोगामी विचाराचे होते, त्यांनी सुद्धा आधुनिक धोरणाला कसं त्यांनी प्रोत्साहन दिलं, तर हे सर्व या माहितीवरून तुमच्या लक्षात येईल. शाहू महाराजांनी त्यांच्या आर्थिक विचारामध्ये आर्थिक आणि दुर्बल शेतकऱ्यासंबंधी सुद्धा त्यांनी धोरण महत्वाचं राबवलं. त्यांना नेहमी त्यांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी कार्य केलं. त्यांच्या संस्थानामध्ये जे मागासवर्गीय असतील, शेतकरी, आर्थिक दृष्टीने दुर्बल असतील, या लोकांचा विकास डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी अनेक योजना राबवल्या. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वांना पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे, विविध योजना उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण, नवीन बियाणं, हे सगळं त्यांनी शाहू महाराजांनी आर्थिक दुर्बल घटक किंवा शेतकरी या संदर्भात शाहू महाराजांनी अनेक धोरणं राबवली, हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर पायाभूत सुविधा जे आज आपण म्हणतो की पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, पायाभूत सुविधांचा विकास, तर पायाभूत सुविधा म्हणजे काय, की ज्या सुविधा इतर घटकांच्या विकासासाठी आवश्यक असतात, अशाला पायाभूत सुविधा किंवा मूलभूत सुविधा असं म्हणतात. शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये पायाभूत सुविधांचा सुद्धा विचार केला किंवा त्या उपलब्ध करून दिल्या त्यांच्या संस्थानिकामध्ये. एक लक्षात घ्या की शाहू महाराजांचं हे राज्य किंवा त्यांचं संस्थान हे ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होतं, तरी परंतु त्यांनी ब्रिटिशाला हाताशी धरून किंवा त्याचे फारसे नियंत्रण न घेता त्यांनी महाराजांनी संस्थानिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये 185 मैल पक्के रस्ते बांधले.
रेल्वेचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आणि ही रेल्वे कशासाठी, तर समाजाचा विकास घडवण्यासाठी या रेल्वेचा उपयोग केला. लोकांची वाहतूक, वस्तूंची वाहतूक त्या काळामध्ये त्यांनी घडवून आणली. आज त्या ठिकाणची वाहतूक बाहेरच्या राज्यामध्ये त्यांनी पाठवण्यासाठी आणि मार्केट शेतीचं वाढण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्यांनी अनेक लहान मोठे प्रकल्प किंवा अनेक लहान मोठे पाणी पुरवठ्याची योजना शाहू महाराजांनी राबवल्या. कारण पाणी पुरवठा हा सुद्धा कशामध्ये येतो, मूलभूत सुविधामध्ये. रस्ते, रेल्वे हे मूलभूत सुविधामध्ये येतं. शिक्षण हे सुद्धा मूलभूत सुविधामध्ये येतं. शिक्षण सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्या. आरोग्य मूलभूत सुविधामध्ये येतं. वैद्यकीय सुविधा त्यांनी मोफत दिल्या. बँका या सुद्धा मूलभूत सुविधामध्ये येतात. तर या सर्व सुविधा शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये उपलब्ध करून दिल्या. तर मूलभूत सुविधांचा विद्यार्थ्यांना आढावा घेता येईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे शाहू महाराजांच्या हे सगळी खरं तर हे मूल्यमापन करण्यापूर्वी शाहू महाराजांचं तुम्ही वाचन जर केलं, साधं धनंजय कीर यांचं जर शाहू महाराज चरित्र आणि कार्य हे जर पुस्तक वाचलं तरी मला प्रचंड त्याच्यामधून ज्ञान आणि एक प्रकारची ऊर्जा मिळेल की आपण बहुजनासाठी, समाजासाठी काय, लोकांसाठी काय करता येईल याची तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळेल. तर त्यांचं मूल्यमापन थोडक्यात आपल्याला जे वाटेल ते थोडक्यात तुमच्या दृष्टिकोन केलंय. मूल्यमापन सुद्धा भरपूर करता येईल, परंतु इथं तुमच्या दृष्टिकोनातून की एकतर शाहू महाराजांनी कोणत्या परिस्थितीमध्ये कार्य केलं, ब्रिटिशांच्या त्यावर अनेक मर्यादा होत्या, तरीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये 28 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे कार्यकाल त्यांचा राज्यकारभाराचा काळ 28 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक आदर्श व्यवस्था त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये निर्माण केली. शाहू महाराजांचे अर्थशास्त्र, विज्ञान, सामाजिक शास्त्र या क्षेत्रातील अफाट ज्ञान आहे. त्यानंतर ते मल्ल सुद्धा होते, तुम्हाला पाहायला मिळेल. तर एकंदरीत कुठलाही प्रकारचा भेदभाव न बाळगता महाराजांनी दूरदृष्टीपणाने वेगवेगळ्या सुविधांचा पाठपुरावा केला आणि त्या निर्माण केल्या, लोकांना त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि यामुळेच कोल्हापूर संस्थानिकामध्ये एकाच वेळी हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांती एकाच वेळी घडून आली. आणि याचा परिणाम असा झाला की त्या संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलन होऊन शेतीचा विकास होण्यामध्ये भविष्य काळामध्ये त्यांच्या कार्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली आहे. अशा प्रकारचे शाहू महाराजांचे हे सर्व आर्थिक विचार आहेत. या विचारांचा अतिशय मुद्देसूद तुम्हाला आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर ते तुम्ही वारंवार ऐका, ते मुद्दे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढले तरीही चालेल. त्यानंतर हे शाहू महाराजांचं तुम्हाला काढलेलं पेंटरने दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढं आपण घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपण सर्व जाणत आहात आणि त्यांचे आर्थिक विचार हे अफाट आहेत, परंतु या सर्व विचारांचा या ठिकाणी आढावा आपल्याला घेण्याची गरज नाही, कारण आपल्या अभ्यासक्रमाला फक्त 2च मुद्दे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय रुपयाचा प्रश्न व शेती संबंधी विचार हे 2च मुद्दे आहेत. तर त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी पाहूया. एक तर खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, तरी परंतु आपण सर्वांसोबत या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्यांनी 1920 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्र सखोल अभ्यास करण्यासाठी प्रवेश केला. मग पुढं लंडन मध्ये असताना डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न हा प्रसिद्ध ग्रंथ डॉक्टर कॅनन यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण केला आणि तेथेच त्यांनी बॅरिस्टर ही पदवी सुद्धा प्राप्त केली. त्यांचं खरं तर फार मोठं महान कार्य आहे, तरी परंतु आपण या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्यांनी अनेक प्रचंड विद्वान असे मोठे मोठे ग्रंथ त्यांनी लिहिले आणि म्हणून त्यांना वेगवेगळी विशेषणं वापरली जातात. ते विशेषणं आपण या ठिकाणी थोडक्यात घेतलेले आहेत की एक तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक प्रकांड पंडित, नामवंत शिक्षण तज्ञ, महान पत्रकार, महान समाज सुधारक, गोरगरिबांचे कैवारी, चतुरस्त्र व्यक्तिमत्व, अर्थतज्ञ, समाज सुधारक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना ज्ञात आहेत. अशा प्रकारचा आपण त्यांचा थोडक्यात परिचय घेतलेला आहे. आता आपण जो मूळ मुद्दा आहे की भारतीय रुपयाच्या प्रश्नासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार. तर भारतीय रुपयाचा प्रश्न हा त्यांनी जो विषय आहे तो विषय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त करण्यासाठी
भारतीय रुपयाचा प्रश्न हा त्यांनी प्रबंध डॉक्टर कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेला आहे. तर त्या काळामध्ये भारतीय रुपया व इंग्लंडचा पाऊंड यांच्या संबंधाने महत्वपूर्ण चर्चा त्या काळामध्ये होत होती. आणि अर्थशास्त्रज्ञांमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विचार होते की भारतीय रुपयाची जडणघडण ही सुवर्ण परिमाणामध्ये व्हावी की सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये व्हावी, अशा प्रकारे त्या काळामध्ये वादविवाद अर्थज्ञामध्ये होता. आता या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण परिमाण म्हणजे काय आणि सुवर्ण विनिमय परिमाण म्हणजे काय, म्हणजे गोल्ड स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड या दोघांमध्ये काय फरक आहे, तर तो फरक तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. एकतर सुवर्ण परिमाण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी जे चलन आपण वापरतो, तर ते चलनासाठी नाण्याचा वापर करणे, सोन्याच्या नाण्याचा वापर करणे म्हणजे सुवर्ण परिमाण. आणि सुवर्ण विनिमय परिमाण म्हणजे की आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी जे आपण चलन वापरतो, तर ते चलन म्हणजे कागदी चलन, कागदी चलनाचा वापर करणे म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण. आणि या कागदी चलनामध्ये जर एखाद्याने सरकारला कागदी चलन देऊन सोने मागितलं तर ते देण्याची सुविधा होती. अशा प्रकारे हे भारतामध्ये सुवर्ण परिमाण असावं की सुवर्ण विनिमय परिमाण असावं या संदर्भात शास्त्रज्ञांमध्ये चर्चा चालू होती. तर त्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रुपयाचा प्रश्न हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर यानंतर त्या काळामध्ये डॉक्टर किन्स यांनी सुवर्ण विनिमय परिमाणाचा पुरस्कार केला होता, कारण त्यांच्या मते सुवर्ण विनिमय परिमाण हे थोडं लवचिक आहे की तुम्हाला जर नोटांचं प्रमाण वाढवायचं असेल तर भविष्यामध्ये सोन्याची टंचाई असेल तर नोटाचं प्रमाण वाढवता येणार नाही. आणि म्हणून भविष्य काळात अर्थव्यवस्थेसाठी हे सुवर्ण विनिमय परिमाण उपयुक्त ठरेल असं डॉक्टर केन्स यांचं मत होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सुवर्ण विनिमय परिमाणाचा स्वीकार करण्याऐवजी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार करावा, कारण कागदी चलन जर आपण छापलं तर त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढ होईल. त्याची वेगवेगळी ते कारण आहे. त्यांनी शिफारस काय केली तरी तुम्हाला 2-3 कारण दिलेली आहेत की सुवर्ण परिमाणामध्ये, सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये की सुवर्ण लोकांना किंवा सुवर्ण परिमाणामुळे चलन निर्मितीवर मर्यादा राहते. म्हणजे जर छापायचं असेल तर तुम्हाला कागदी चलन छापता येणार नाही, सोनं पाहिजे, सोन्याचं परिमाण पाहिजे. त्यामुळं पुढचा मुद्दा सांगितला की तुम्हाला भाववाढ होणार नाही आणि यामुळं भारतीय रुपयाची किंमत स्थिर राहील. अशा प्रकारचे स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात केलेलं आहे. तर आजच्या काळामध्ये चलन निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण सरकारचं नियंत्रण किंवा त्यावर सोन्याचं नियंत्रण नाही आणि कागदी चलन कितीही छापू शकतात, त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात भाववाढ होत आहे. तर थोडक्यात भारतीय रुपया आणि पाऊंड यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारं विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. अर्थात आता सुवर्ण परिमाण की सुवर्ण विनिमय परिमाण हा वाद थोडा इतिहास जमा झालेला आहे आणि सर्व देशांनी सुवर्ण विनिमय परिमाणाचा स्वीकार केलेला आहे. खरे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय रुपयाचा प्रश्न या संदर्भात विचाराचा एक अतिशय अल्प थोडक्यात झाला सारांश. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपण पाहणार आहोत तर तो म्हणजे अभ्यासक्रमानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक विचार. तर बऱ्याच लोकांना त्यांचं शेतीविषयी कार्य हे माहीत नाही. भाकरा नांगल हे जी धरणं आहेत तर ही त्यांच्याच कार्याची देण आहेत. तर भारतीय शेती व्यवस्था आणि तिच्या समस्या किंवा अवस्था या संदर्भात आंबेडकरांनी विचार मांडलेले आहेत. 1918 मध्ये द जर्नल ऑफ इंडियन इकॉनॉमिक सोसायटीच्या अंकामध्ये स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड दिअर रेमिडीज हा ग्रंथ, हा लेख त्यांनी प्रकाशित केला. अंकामध्ये हा लेख, त्या ग्रंथालय हा लेख प्रकाशित केला आणि त्या लेखामध्ये त्यांनी आपले शेतीविषयक विचार मांडलेले आहेत. तर त्याचा विद्यार्थ्यांना लक्षात यावं या अनुषंगाने मुद्द्यामध्ये मी सारांश घेतलेला आहे. भारताच्या दृष्टीने शेती हा एक उद्योग आहे अशा प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण केलं. म्हणजे शेतीला आज आपण म्हणतो उद्योगाचा दर्जा द्या, आणखीन आपल्याला दिलेला आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितले की जसं तुम्ही उद्योग करता, उद्योगाला दर्जा देता, उद्योगाला सोयी सुविधा सरकारच्या मिळतात, त्याप्रमाणे शेतीला उद्योग समजून शेतीला सुद्धा सोयी सुविधा द्या.
आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मते की अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची सुधारणा जर झाली नाही तर अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही. कारण शेती हाच अर्थव्यवस्थेचा आपला मूळ स्तंभ आहे, मूळ गाभा आहे. म्हणून शेतीचा विकास करणे हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे शेतीची उत्पादकता कमी आहे आणि म्हणून म्हणजे दर हेक्टरी उत्पादकता, ती उत्पादकता वाढवण्यावर आपण भर देणे आवश्यक आहे. शेतीच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे धारण क्षेत्राचा आकार. धारण क्षेत्राचा आकार आपल्याकडे हा कमी आहे. आपल्याकडे जमिनीचं उपविभाजन अपखंडन झालेलं आहे आणि त्यामुळं शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरता येत नाही आणि शेती ही वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली आहे. तर हीच खरी आपली मूळ समस्या आहे. म्हणजे लहान आकाराची शेती हीच भारताच्या मूळ समस्या आहे. जर त्यांनी सुचवलं की जर शेतजमिनीचं एकत्रीकरण केलं, आकारमान वाढवलं, तर शेती जमिनीचा विस्तार होईल आणि ही शेतजमीन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी शेतजमिनीच्या एकत्रीकरणाची कल्पना मांडली, की ज्यामुळं शेती उत्पादकतेमध्ये किंवा शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ होईल आणि शेतीचं विभाजन होणार नाही आणि आणि मग शेतीचं उत्पादन वाढलं तर देशाचा विकास होईल. अशा प्रकारे शेतीचे जे वेगवेगळे मत आहेत, आता यापेक्षा सुद्धा भरपूर त्यांचं वेगळं मत आहे. परंतु थोडक्यात आपल्याला या प्रकारे परीक्षित दृष्टिकोनातून हे विश्लेषण करता येईल. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी रशियाच्या धर्तीवर आपल्याकडे सुद्धा सामूहिक शेती पद्धती करता येईल का, तर किंवा स्वीकारली पाहिजे अशा प्रकारचं मत त्यांनी स्टेट अँड मायनॉरिटी या ग्रंथामध्ये व्यक्त केलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत. तर एक तर शेती हा उद्योग, यावर उपाय काय, तर शेती हा उद्योग राज्य शासनाने चालवला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी मत मांडलं. नंतर लागवडीखाली असलेली जमीन सरकारने लोकांना दिली पाहिजे. ही जमीन लागवडीखाली पडीत जमीन आहे, लागवडीखाली नाही, तर ती सरकारने लोकांना द्यावी. त्यानंतर जमीन वाटप करत असताना, लोकांना देत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. शेतकरी किंवा शेतीची किंवा सरकारने च्या नियमानुसार सामूहिक पद्धतीने शेतजमीन कसली जावी, शेतीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, सामूहिक शेती, जे रयतवारी शेती, महालवारी शेती, तर ते सामूहिक शेतीनं पद्धतीने शेती कसली जावी म्हणजे उत्पादकता किंवा उत्पादन केले जावे. त्यानंतर शेतीची प्रगती होण्यासाठी वेगवेगळ्या बँका, भूविकास बँका असतील, शेतकऱ्यांच्या पतपेढ्या असतील, खरेदी विक्री मंडळी असतील, हे स्थापन करावेत आणि त्याद्वारे शेतीला कर्ज पुरवठा केला तर शेती सुधारेल, पर्यायाने देशाची सुधारणा होईल. त्याचबरोबर कामगारांना जसे फायदे मिळतात तसे आरोग्य विमा किंवा यासारख्या विविध योजना शेतकऱ्यांना सुद्धा दिल्या जाव्यात. शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा असे डॉक्टर आंबेडकर सुचवलं आणि श्रमिकांना व शेतकरी शेतमजुरांना विविध सोयी मिळाव्यात असं त्यांनी वाटतं, म्हणून त्यांना वाटत होतं आणि त्यासाठी त्यांनी पुरस्कार केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी शेतीचा विकास होण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो माझा मुद्दा आहे, तर या ठिकाणी हा मुद्दा मी संपवत आहे. तर हे सगळेच विचार महात्मा फुले असतील किंवा राजर्षी शाहू असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे विचार फार मोठे किंवा महान विचार आहेत. हे आपण अतिशय त्यांचा अल्पमधील अल्प थोडक्यात या ठिकाणी केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हा भाग घेतलेला आहे. तुम्हाला जर यापेक्षा अवांतर वाचन करत असेल तर त्यांचे मूळ ग्रंथ वाचा. निश्चितच तुम्हाला त्यांच्या कार्याची व्याप्ती ही तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आपण विश्लेषण केलेलं आहे, तर ते विश्लेषण या ठिकाणी मी थांबवतो. तर तुम्ही सर्व अभ्यास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय.